मी प्राध्यापक सोनोने आर SPKT महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक। मी TYBA या वर्गाला इतिहास विषय शिकवत असून मागील लेक्चरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची कारणे काय आहेत हे आपण बघितलेले होते। आपल्याला माहिती आहे की 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। त्यावेळेस त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी काही कारणं आपल्याला या ठिकाणी सांगावे लागतील। तर बघा, इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी भारतामध्ये आल्यानंतर दळणवळणाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली। उदाहरणार्थ लॉर्ड डलहौसी नावाचा गव्हर्नर जनरल आला आणि त्याने भारतामध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली। भारतातील माल हा कानाकोपऱ्यातून बंदरापर्यंत पोचला जावा यासाठी लॉर्ड डलहौसी याने 1853 साली मुंबई ते ठाणे या ठिकाणी पहिली रेल्वे काढली। त्यानंतर डाक व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती केली आणि हे केल्यामुळे राज्यातील व्यक्ती हा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करू लागला। त्यामुळे व्यापारात मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो। राज्यामध्ये विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। त्यानंतर इंग्रजी शिक्षणाचा परिणाम। ब्रिटिश सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत नव्हती आणि या दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी इंग्रजी भाषेने केलेला दिसून येतो। कारण महाराष्ट्राचा माणूस जर बंगालमध्ये गेला तर त्याला बंगाली भाषा येत नव्हती आणि बंगाली माणूस जर महाराष्ट्रामध्ये आला तर त्याला मराठी भाषा येत नव्हती आणि ह्या दोघांमध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी इंग्रजी भाषेने केलेला दिसून येतं। इंग्रजी भाषेला वाघिणीचं दूध असं म्हणतात, कारण त्या कालखंडामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या आणि इंग्रजांनी भारतामध्ये भारतीयांना इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण द्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यावेळेस लॉर्ड विल्यम बेंटिंक हा हिंदुस्थानाचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला। त्यामध्ये त्याने 7 मार्च 1835 साली इंग्रजी शिक्षणाचा कायदा लागू केला आणि लागू केल्यानंतर भारतामध्ये अनेक शाळा या ठिकाणी सुरू झाल्या आणि ह्या शाळांमध्ये भारतीय तरुणांनी प्रवेश घेतला आणि इंग्रजी भाषा शिकल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने जो भारतीय जनतेवर अन्याय केला याची जाणीव या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। त्यानंतर इंग्रजी शिक्षणामुळे दुसरा परिणाम आपल्याला असं सांगता येईल की अनेक भारतीय तरुण परदेशामध्ये शिक्षण घेण्यास इंग्लंडमध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील त्यांनी परिस्थिती पाहिली। तेथील लोकांना मतदानाचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, समतेचा हक्क आहे आणि अशाच प्रकारचे हक्क आपल्याला सुद्धा मिळाले पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी भारतीय जनतेमध्ये निर्माण झाली। इंग्लंडमधील लोकांना लोकशाहीचे अधिकार मिळतात, आपल्याला का अधिकार मिळू नये अशा प्रकारची भावना या ठिकाणी या इंग्रजी शिक्षणामध्ये निर्माण झाली असं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर पुढचं आपल्याला असं सांगता येईल की समाजसुधारक व धर्मसुधारक यांचे कार्य। आता बघा, भारतामध्ये समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा चळवळीचे कार्य महत्त्वाचं मानले जातं।
कारण राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली 1875 साली त्यांनी या ठिकाणी संघटना स्थापन केली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि ह्या सर्व संस्थांनी, या सर्व संघटनांनी समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, रूढी परंपरा दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यामध्ये बघा, त्या कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी सतीची चाल अस्तित्वात होती. सतीची चाल म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर त्या स्त्रीला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जात असे. ही भयानक प्रथा राजा राममोहन राय यांनी पाहिली आणि सतीबंदीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. उदाहरणार्थ, राजा राममोहन राय यांचे बंधू जगमोहन दास हे वारले तेव्हा त्यांच्या वहिनी सती जात होत्या आणि त्यावेळेस त्या वहिनींना सतीपासून परावृत्त केलं आणि इंग्रज सरकारला सांगितलं की ही सतीबंदी झाली पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक नावाचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला आणि स्त्रीला सतीपासून मुक्त केलं आणि ही चळवळ अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि सांगितलं की भारतीयांच्या विकासासाठी किंवा हिंदू धर्माचा विकास करायचा असेल, हिंदू समाजाचा विकास करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? वेदांचा अभ्यास केला पाहिजे. वेदांमुळे मानवाची प्रगती होती असं स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्याद्वारे त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. त्यानंतर बघा, त्यांनी असं सांगितलं की जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर लोकांनी या ठिकाणी वेदांचा अभ्यास केला पाहिजे. वेदांमुळे मानवाचा विकास होतो असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा प्राचीन भारतीय संस्कृतीची महत्त्व पटवून दिलं. 1893 साली अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी धर्म परिषद भरली आणि या धर्म परिषदमध्ये त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिलं. त्यामुळे भारतामध्ये या ठिकाणी आपल्या देशाबद्दल आपुलकीची भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. तर आज आपल्याला या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली याची माहिती जाणून घ्यायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे उद्दिष्टे जाणून घेणे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल की मवाळांचे तत्त्वज्ञान जाणून घेणे. आता बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना साधारणतः 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईला झाली आणि या पहिल्या अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आपले उद्दिष्ट या ठिकाणी जाहीर केलेले दिसून येतात. आता बघा, पहिलं उद्दिष्ट त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये एकीची भावना निर्माण करणे. आता बघा, भारतामध्ये ब्रिटिश सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर भारतामध्ये एकीची भावना नव्हती आणि एकीची भावना निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचं कार्य हे महत्त्वाचं मानलं जातं. कारण ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता आणि ह्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडावी, लोकांचे प्रश्न सोडवले जावे यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून भारतामध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी किंवा पुढील कालखंडामध्ये स्वातंत्र्य चळवळीस
चळवळीला सुरुवात व्हावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचं महत्त्वाची कामगिरी मानली जाते. आज पाहतो आपल्या देशामध्ये राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो किंवा इंदिरा काँग्रेस म्हणतो, हा पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली आणि दरवर्षी या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न सोडवले जातात आणि या संघटनेमार्फत या ठिकाणी लोकांमध्ये एकीची भावना निर्माण केलेली दिसून येते आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेस ही एक महत्त्वाची संघटना मानली जाते आणि ही संघटना भारत पातळीवर निर्माण झालेली दिसून येतात. लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना या ठिकाणी झालेली दिसून येतात. कारण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ भारतीय जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला आणि सर्वसामान्य जनता हा कर देऊ शकत नव्हता आणि म्हणून याविरुद्ध वाचा फोडण्याचं कामसुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने केलेलं दिसून येतं. म्हणजे कदाचित भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली नसती तर आपल्या देशाला कदाचित स्वातंत्र्य मिळण्यासाठी वेळ लागला असता. परंतु या संघटनेचं कार्य अतिशय महत्त्वाचं मानले जाते. आता बघा, 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय काँग्रेस ही मवाळांच्या हाती होती. मवाळांच्या हाती होती म्हणजे सर्वसाधारण हा मवाळांचा कालखंड हा 1885 ते 1905 हा मानला जातो आणि 1905 ते 1920 हा जहाल विचाराचा कालखंड मानला जातो आणि 1920 ते 1947 हा महात्मा गांधीजींचा कालखंड मानला जातो. आता सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस ही मवाळांच्या हाती होती. मग मवाळ कोण कोण होते? याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, नामदार गोखले, उमेशचंद्र बॅनर्जी हे मवाळ नेते होते आणि त्यांचा ब्रिटिशांच्या राज्यकारभारावर विश्वास होता. आपल्या भारतामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकार करेल असं त्यांना वाटत होते आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारकडे अनेक मागण्या सादर केल्या. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की भारतीय जनतेला ब्रिटिश प्रशासनामध्ये सामावून घेणे, मिठावरील कर रद्द करणे, अन्यायी कर रद्द करणे, त्यानंतर परदेशातून जो माल येतोय त्या मालात तो माल रोखला पाहिजे, भारतामध्ये तयार होणाऱ्या मालाचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारे ब्रिटिशांकडे अनेक मागण्या या ठिकाणी मवाळांनी सादर केलेल्या दिसून येतात. तसेच त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गावर म्हणजे जर आपल्याला आपले अधिकार मिळवायचे असतील तर ब्रिटिशांना न दुखवता आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपल्या मागण्या सादर केल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण संप, हरताळ याचा वापर केला पाहिजे. अर्ज विनंत्या करून त्या ठिकाणी आपल्या मागण्या त्या ब्रिटिशांकडे सादर केल्या पाहिजे. सरकारला न दुखवता आपल्या मागण्या मान्य केला पाहिजे. अशा प्रकारे सनदशीर मार्गाचा त्यांनी अवलंब केलेला दिसून येतो आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी ब्रिटिशांना प्रखर विरोध केलाच नाही, परंतु या ठिकाणी सनदशीर म्हणजे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी त्यांनी मागण्या ब्रिटिश सरकारकडे सादर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अनेक ठिकाणी भरलं आणि ह्या अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारकडे सादर केलेल्या आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी पहिलं अधिवेशन मुंबईला झालं, त्यानंतर दुसरं अधिवेशन कलकत्त्याला झालं आणि ह्या ठिकाणी भारतीय जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ब्रिटिश सरकारकडे सादर करून मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरं आपल्याला असं सांगता येईल की इंग्रजांच्या विचारांवर विश्वास होता. म्हणजे
भारतामध्ये जर भारताचा जर विकास करायचा असेल, भारतीय समाजाचा विकास करायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? ब्रिटिशांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी अनेक सुधारणा केल्या. त्यामध्ये त्याने पहिली रेल्वे सुरू केली, डाक व्यवस्था सुरू केली, रस्ते दुरुस्ती केली आणि म्हणून मवाळांचा हा इंग्रजांच्या विचारांवर विश्वास होता आणि जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपल्या सुधारणा होऊ शकतील, असं दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, अशा मवाळ नेत्यांना वाटत होतं. त्यानंतर बघा ईश्वरी वरदान सिद्धांत. आता या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये काँग्रेस ही मवाळांच्या हाती होती आणि मवाळांनी इंग्रज सरकारला ईश्वरी वरदान असं म्हटलेलं आहे. कारण इंग्रजांच्या भारतामध्ये सत्ता स्थापन केल्यामुळे या ठिकाणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून आलेल्या आहेत आणि म्हणून या सुधारणा घडून आणण्यामध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी मान्य केल्या पाहिजे, अशा प्रकारची भावना या मवाळांमध्ये होती. सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी इंग्रजांना प्रखर विरोध केलेला दिसत नाही, परंतु मागण्या सादर करत असताना आपण अर्ज केला पाहिजे, विनंती केल्या पाहिजे आणि ह्यामार्फत आपल्या मागण्या या ठिकाणी सादर केल्या पाहिजे. आणि मवाळ हे इंग्रज सरकारला किंवा इंग्रजांच्या राज्यकारभाराला ईश्वरी वरदान असं म्हणतात. कारण इंग्रजांच्या प्रेरणेस भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून आलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. आता बघा, इंग्रज भारतात आल्यानंतर इंग्रजांची न्यायव्यवस्था अतिशय कडक होती आणि ती भारतामध्ये जे न्यायव्यवस्थेमध्ये या ठिकाणी सर्व जनतेला समान वागणूक देतील असं मवाळांचा या ठिकाणी विश्वास होता. परंतु अन्याय अत्याचार करत असतानासुद्धा मवाळांनी या ठिकाणी एक समझोता ब्रिटिशांची निर्माण केला आणि भारताचा विकास कसा होईल हा विचार त्यांनी मांडलेला दिसून येतो. त्यानंतर क्रमाक्रमाने सुधारणांवर त्यांचा विश्वास होता. जर आपल्या देशाच्या सुधारणा करायच्या असतील तर आपण क्रमाक्रमाने सुधारणा केल्या पाहिजे. उदाहरणार्थ भारतीय जनतेला ब्रिटिश प्रशासनामध्ये सामावून घ्यावे, मिठावरील कर रद्द करावा, त्यानंतर अन्यायी कर रद्द केला पाहिजे, भारतीय जनतेला न्यायव्यवस्थेत समानतेने वागणूक दिली पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी ब्रिटिश सरकारकडे करून आणि ब्रिटिश सरकारना वाटेल तेव्हा ते मान्य करतील असा विश्वास या ठिकाणी या मवाळ नेत्यांचा होता आणि म्हणून मवाळांची कामगिरी अतिशय महत्त्वाची मानली जाते. मवाळांनी मात्र ब्रिटिश सरकारला प्रखरपणे विरोध केलेला दिसून आढळून येत नाही. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र जेव्हा जहालमतवादी विचारसरणीचा उदय झाला आणि तेव्हा त्यांनी मात्र ब्रिटिश सरकारला प्रखर विरोध केला. त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं होतं की जर आपल्या मागण्या मान्य करायच्या असेल तर ब्रिटिश सरकारला प्रखर विरोध केला पाहिजे आणि तेव्हाच आपल्या या ठिकाणी मागण्या मान्य होऊ शकतील. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी भरत असे आणि त्यामध्ये भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो आणि म्हणून देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जो काँग्रेसने प्रयत्न केला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आजसुद्धा आधुनिक काळामध्ये बघा, राष्ट्रीय काँग्रेस देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले दिसून येतात. तशाच प्रकारे
ब्रिटिश काळामध्ये सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आपलं राष्ट्रीय काँग्रेसचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारकडे सादर केल्या. म्हणजे मागण्या सादर करत असताना या ठिकाणी ब्रिटिशांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विरोध केलेला दिसून येत नाही आणि भारतामध्ये या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारच करेल असं मवाळांना वाटत होतं आणि म्हणून आपण ब्रिटिशांना सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य केल्यानंतर ते आपल्या मागण्या मान्य करतील असं मवाळ नेत्यांना वाटत होतं. त्यानंतर भारतामध्ये समाज जागृती घडून आली. आता बघा 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि तेव्हापासून या राष्ट्रीय काँग्रेसने देशामध्ये एकीची भावना निर्माण केलेली आहे. जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल, आपल्याला अधिकार मिळवायचे असेल तर आपण काय केलं पाहिजे, सर्व भारतीय जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसने केलेला दिसून येतो. त्यानंतर बघा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केलेले दिसून येतात. कारण त्या कालखंडामध्ये अनेक कायदे पास केलेले होते. उदाहरणार्थ लॉर्ड लिटन हा भारताचा व्हाईसराय म्हणून आला आणि त्याने भारतामध्ये भारतीय जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता. कारण त्या काळामध्ये त्याने दिल्ली या ठिकाणी मोठा दरबार भरवला आणि ह्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आणि त्या कालखंडामध्ये दक्षिण भारतामध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता. असंख्य लोक मरण पावत होती, पण तरीसुद्धा या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केली नाही आणि त्या लॉर्ड लिटनबद्दल भारतीय लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. त्यानंतर लॉर्ड लिटनच्या काळामध्ये दुसरे अफगाण युद्ध घडून आलं आणि या अफगाण युद्धासाठी लागणारा पैसा हा भारतीय जनतेकडून वसूल केला आणि त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष निर्माण झाला आणि भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. बघा या ठिकाणी आपण आता राष्ट्रीय काँग्रेसबद्दल थोडक्यात माहिती बघितली. त्यानंतर आपण होम असाइनमेंट म्हणून या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मवाळ नेते कोण होते, त्यांची नावे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासाला आपण महत्त्वाची विचारसरणी, त्यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांनी देशाच्या विकासासाठी कोणते प्रयत्न केले किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले, हा भाग आपण पुढील तासामध्ये बघणार आहोत. थँक्यू.